मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पटनाच्या सुलतानगंजमध्ये जमिनीचे खोदकाम करत असताना महादेवाचे एक 500 वर्ष जुने मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या आतमध्ये महादेवाचे एक काळ्या रंगाचे प्राचीन शिवलिंग आहे व त्या शिवलिंगाच्या समोर 2 चरण पादुका आहेत. त्याचबरोबर या मंदिराच्या दिवाळावर व खांब्यावर नक्षीदार काम केलेले असून हे मंदिर 500 वर्ष जुने आहे व इतक्या वर्ष हे मंदिर जमिनीच्या आतमध्ये दडलेले होते. आपल्या भारत देशामध्ये ही पहिली घटना नाहीये. ह्या आधी देखील आपले खूप सारे जुने मंदिर व प्राचीन मूर्त्या जमिनीच्या आतमध्ये सापडल्या आहेत. जसे की तुम्हाला माहीतच आहे, पंढरपूरच्या तळघरात एक विष्णुदेवाची प्राचीन मूर्ती सापडली होती. असं म्हणतात, ज्यावेळेस मुघल आपल्या मंदिरांवर आक्रमण करत होते त्यावेळेस ते आपल्या प्राचीन मूर्त्यांना खंडित करत होते. म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या मूर्त्या सांभाळून जमिनीच्या आतमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच मूर्त्या आज आपल्याला सापडत आहेत. तसेच हे 500 वर्ष जुने महादेवाचे मंदिर सापडल्यानंतर त्याचे दर्शन घेण्यासाठी आता हजारोंच्या संख्येमध्ये लोक येत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.